अरे रे रे, थांबा थांबा, माहिती आहे तुमचीच आज रेसिपी बनवायची आहे. स्वागत आहे तुमचे आवडते चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. मित्रांनो, आंब्याचा सीझन संपण्यापूर्वी ही मस्त गोड आंब्या पोळीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. पहा किती सुंदर, अगदी मऊसूत, त्याचबरोबर आंब्याचा पूर्ण फ्लेवर या पोळ्यांमध्ये मस्त असं एकदम म्हणजे फ्लेवर या पोळीमध्ये उतरलेला आहे. अगदी मऊसूत अशी ही पोळी, दिसायला तर खूप छान आहेच, शिवाय टेस्ट फुल ऑन आहे. नक्की ट्राय करा. एकदम सॉफ्ट आहे, प्रवासात न्यायला खूप छान आहेत, शिवाय मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी खूप छान आहे. शिवाय आंब्याच्या सीझनमध्ये ही प्रकारची रेसिपी नाही खाल्ली तर मग आंबे कसे खाल्ले. तर चला सुरुवात करूया आपल्या या रेसिपीला. इथे मी हे आंबे घेतलेले आहेत, हे हापूस आंबे आहेत. ते आपण अशा पद्धतीने सुरुवातीला कापून घेऊया. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याचा गर साध्या पद्धतीने आणि एकदम ट्रिकी पद्धतीने कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगते. आता हे आपण हा एक साईड भाग घेतला आहे, त्याचा फक्त चमच्याच्या साहाय्याने खालून फक्त वरच्यावर उचलून हा गर काढायचा आहे. पहा, म्हणजे असं दोन्ही सुरुवातीला आपण कापून घेतल्यानंतर त्याचा खराब आहे की नाही तो सुद्धा समजतो, शिवाय हा गर पूर्णपणे अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने निघतो. मी जास्तीत जास्त या रेसिपीसाठी आपल्याला 3 आंबे लागतील, कारण या 3 आंब्यामध्ये आपल्याला जवळपास 10 तरी पोळ्या तयार होतात. तर अशा पद्धतीने मी हा गर काढून घेते. तुम्ही कट करून सुद्धा काढू शकता किंवा हाताने स्वतः पिळून सुद्धा काढू शकता, पण ही ट्रिक मला खूप छान वाटली, हातसुद्धा घाण होत नाहीत. तर कोयचा गर कसा काढायचा तर पाहूया. कोय दोन्ही साईडनी सोडून घ्यायची आणि सुरीच्या साहाय्याने आपण हे सर्व दोन्ही साईडनी कट करून घेणार आहोत. आता हा गर आपण काढून घेतलेला आहे. पहा, अशा पद्धतीने मी हे कोय चांगली व्यवस्थित पूर्णपणे हा गर सुद्धा चांगला काढून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात न घालता आपण याचा पल्प तयार करून घेऊया. त्यासाठी इथं हे मी मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये हा जो पल्प आपण काढून घेतला तो घालून घेतला. याच्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आहे. असंच आपण थोडं मिक्सरमध्ये त्याला मिक्स करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित एकसारखा असा हा आपल्याला गर मिळेल. पहा, आता आपला हा पल्प अगदी रेडी आहे. याच्यामधील मी हा पल्प आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि या बाउलमध्ये थोडं राहिलं होतं म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ते असं व्यवस्थित विसळून घेतलं. हे पाणीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने याचा फ्लेवर उपयोगी करायचे. तर आता आपण सुरुवातीला गराचा वापर करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे आपण शिरा करणार आहोत आंब्याचा. त्यासाठी इथे मी कढई ठेवली आणि आपण जो शिरा बनवणार आहोत तो 0 नंबरचा रवा इथे वापरणार आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण 2 टेबलस्पून तूप घालून घेतलं. गावठी तूप घातलेलं आहे आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये रवा भाजून घेणार आहोत. रव्याचं प्रमाण म्हणाल तर मी इथे अर्धा कप रवा घेतलेला आहे. या रव्याच्या ठिकाणी तुम्ही गव्हाचा जो लापसी रवा मिळतो बारीक स्मॉल म्हणून, तो सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. रवा चांगला आपण ज्या पद्धतीने लाडूसाठी वगैरे अगदी खमंग कसा भाजून घेतो त्याच पद्धतीने चांगला तुपावर व्यवस्थित भाजून घ्यायचा. याच्या आधी देखील मी आंब्याच्या बऱ्याचशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा. आता रव्याचा कलर पहा आणि थोड्या वेळानंतर म्हणजे आता कलर थोडासा रव्याचा शेड चेंज झालेला आहे. जवळपास हा रवा भाजत आलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मी इथे अर्धा कप रवा वापरला आहे, तर त्यानुसार मी याच्यामध्ये 1/3 कप मी इथे हा आंब्याचा पल्प वापरत आहे. म्हणजे जो आपण पल्प बिना पाण्याशिवाय करून घेतला तो पल्प वापरलेला आहे. हा पल्प चांगला व्यवस्थित या रव्यासोबत चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे रवा अर्धा या पल्पमध्ये शिजला जातो. मग त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे दूध वापरायचं आहे ते अगदी प्रमाणातच वापरायचं आहे, कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये पल्प वापरलेला आहे. त्यानुसार मी आता इथे फक्त 1/4 कप दुधाचा वापर करणार आहे, कारण 0 नंबरचा रवा हा पटकन शिजला जातो आणि त्याचबरोबर आपण पल्प वापरल्यामुळे जास्त दुधाची सुद्धा गरज पडत नाही. जर जास्त दुधाचा वापर झाला तर
जो रवा आहे तो एकदम म्हणजे मऊसूत तर होईल, पण जास्त पातळसर होईल. मग आपल्याला त्याच्या पोळ्या बनवता येणार नाही. त्यासाठी प्रमाणानुसारच आपल्याला इथे दुधाचा त्याचबरोबर आंब्याच्या रसाचा वापर करायचा आहे. पहा, आता याच्यामध्ये आपण दूध आणि ते चांगलं शिजवून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये जवळपास 1/3 कप, म्हणजे ज्या पद्धतीने आपण रवा अर्धा कप घेतला आहे तसाच 1/3 कप मी इथे साखरेचा वापर केलेला आहे. कारण साखरेचा वापर मी थोडासा कमीच केला आहे, कारण जे आंबे होते ते गोड होते. तुम्ही कोणत्या पद्धतीचे आंबे वापराल त्याच्या चवीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण त्याच्यावर ठरवू शकता. इथे मी इथे जी साखर वापरली ती पावडर करून वापरली. त्याचबरोबर साखर घातली त्यावेळी मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे पहा. आणि या गरम रव्यामध्येच मी फक्त साखर ही मिक्स करून घेते. आणि या गरम याच्यामध्ये ही साखर पूर्णपणे विरघळली जाईल, शिवाय थोडंसं पातळसर होईल. तर अजिबात काळजी करू नका, हा रवा अगदी व्यवस्थित असा मऊसूत होणार आहे. आता आपण याच्यावर काय करायचं आहे, थोडंसं झाकण ठेवून एक 5 मिनिट असंच ठेवून देऊया मुरण्यासाठी. त्यानंतर थोड्या वेळाने लगेचच आपल्याला हे थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल मी वेलची पावडरचा अजिबात वापर केलेला नाही आहे, कारण मला फक्त याचा फुल ऑन असा मँगो फ्लेवरच पाहिजे आहे. म्हणून मी इथे वेगळ्या प्रकारचा असा फ्लेवर म्हणजेच वेलची पावडर वगैरे मी अजिबात वापरणार नाही आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता. आता रवा थंड होतो आपला, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया पोळ्यांसाठी. त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, 1 कप असा हा मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. या ठिकाणी तुम्ही गव्हा आणि मैदासुद्धा मिक्स करून पीठ वापरू शकता. शिवाय मी चवीनुसार मीठ घालून घेतलं याच्यामध्ये. त्याचबरोबर मी याच्यामध्ये 2 टेबलस्पून तुपाचा वापर केलेला आहे. तूप घातल्यामुळे पोळी अगदी मऊ लुसलुशीत होणार, शिवाय खमंग आणि खुसखुशीतसुद्धा लागते. त्यासाठी इथे मी वरून तुपाचा वापर केला आहे. थोडीशी 1/4 टीस्पून हळदसुद्धा घातली. आणि हे पीठ आपण ज्या पद्धतीने चपातीचं वगैरे पीठ मळतो त्याच पद्धतीने थोडंसं म्हणजे चपातीच्या पिठासारखंच मळायचं आहे. जास्त पण मऊसर मळू नका. तर आपण थोडं थोडं करत सुरुवातीला आपण हे जे तूप घातलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे पीठ अगदी छान होईल आणि पोळ्यासुद्धा खुसखुशीत होतील आणि तूप पूर्ण पिठाला लागेल अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये फ्लेवर कसा ॲड करायचा, तर मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे हे जे मी पाणी मिक्स केलं होतं राहिलेलं आंब्याचं, तोच जो आपण म्हणजे एक प्रकारे ज्यूसच म्हणा, तो मी टाकून हे पीठ मळून घेणार आहे. म्हणजे आतमध्ये पण आपल्याला मँगो फ्लेवर मिळणार आहे पोळीच्या आतमध्ये, आणि वरूनसुद्धा आपल्याला हा मँगो फ्लेवरच असणार आहे. म्हणजे फुल ऑन टेस्ट आपली ही मँगो फ्लेवरची असणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही पोळी करून पाहिले तर मस्तच. पहा, आता मी पूर्णपणे अशा पद्धतीने हा मँगोचा पल्प राहिलेला पाणी घातलेला आहे, त्यामुळे पीठ आपोआपच छान मळलं जाणार आहे. आणि थोडं थोडं करत घालून घ्या आणि व्यवस्थित मऊसूत असं आपण चपातीला ज्या पद्धतीने मळतो त्या पद्धतीने मळून घ्या. आणि या पिठाला म्हणजे एक 4 ते 5 मिनिटच फक्त तुम्ही मुरायला ठेवून लगेचच तुम्ही पोळ्या करू शकता. पण पोळ्या करत असताना फक्त एवढाच काळजी घ्यायची आहे की जो आपण शिरा बनवला मँगोचा तो पूर्णपणे थंड झाला पाहिजे, नाहीतर पूर्ण आपण जर तुम्ही गरम गरमच करत राहिलात तर पोळ्या तुटू शकतात. सर्वात शेवटी आपण याला थोडंसं तेल लावून मळून घेतलं आणि थोडा वेळ ठेवून देऊया झाकण ठेवून. आता पहा, हा शिरा जो आहे तो मस्त आपला थंड झालेला आहे. याचे आता आपण छोटे छोटे आकाराचे गोळे तयार करून घेऊया, म्हणजे पोळ्या करत असताना पटकन आपल्याला त्याच्यामध्ये ह्या लाडूचा गोळा त्याच्यामध्ये भरता येईल. त्यासाठी पहा, मी अशा पद्धतीने सुरुवातीला गोळे तयार करून ठेवते आणि लगेचच आपण या आंबा सांज पोळी करायला सुरुवात करूया. पहा, गोळे तयार आहे, पीठसुद्धा रेडी आहे. तर मग चला सुरुवात करूया आपल्या पोळ्यांना. तर मी थोडंसं पीठ टाकून घेतलं पोळपटावरती. डायरेक्ट जर तुम्हाला तेलाची पोळी लाटायची असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. मी ते पहा अशा पद्धतीने ही पारी बनवून घेते आहे. मऊसूद असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. याच्यामध्ये हे आपण शिऱ्याचा लाडू घालूया, व्यवस्थित दाबून आतमध्ये आपण याला मस्त असा हा गोळा तयार करून घेऊया आणि वरून थोडंसं तेलाचा हात लावून पूर्णपणे असं पॅक करून घेऊया आणि किंचित पीठ टाकून आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे.
सर्व बाजूनी एकसारखी अशी पोळी लाटून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित अशी ही कुठे जाड कुठे पातळ न राहू देता व्यवस्थित अशी सर्व कडा पातळसर अशा ठेवून आपण ही अशा पद्धतीने ही आंबा सांज पोळी लाटून घेतलेली आहे. त्याचबरोबर ही पोळी लाटत असताना अगदी हलक्या हाताने लाटा, म्हणजे यातील जे पुरण आहे ते बाहेर येणार नाही. आता पोळी आपली लाटून झाली आहे, तवा गरम करण्यास ऑलरेडी ठेवलेला आहे. लगेचच पटकन आपण ही पोळी भाजून घ्यायची आहे. पोळी भाजत असताना सुरुवातीला तवा चांगला तापवून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसची आच मध्यम ठेवून अशा पद्धतीची पोळी आपण भाजून घ्यायची आहे. चला तर मग आता ही पोळी लाटून झालेली आहे. आता आपण ही पोळी भाजायची कशी ते पाहूया. सुरुवातीला आम्ही तवा तापवून घेतला, त्यानंतर याच्यावर थोडंसं तेल घालून घेतलं. मी तेल आणि तूप दोन असं मिक्स करून त्याचा वापर करत असते आणि त्यानंतर खात असताना एक्स्ट्रा थोडंसं तूप लावून मी पोळी खायला देत असते. तर तुम्हीसुद्धा फक्त तुपासोबत भाजत असाल तरीसुद्धा छानच आहे, पण तेल तूप लावल्याने पोळी अगदी मऊसूत राहायलासुद्धा खूप मदत होते. शिवाय खूप छान राहते पोळी, बराच वेळ अशी मऊसूत राहते. आणि पहा, मी आता हे सुरुवातीला मी तेल टाकलं, नंतर आता थोडंसं तूप लावून मी मध्यम आच ठेवलेली आहे गॅसची आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडने मस्त अशी ही टम्म फुलणारी आंबा सांज पोळी आपली आता तयार होते आहे. ही आंबा सांज पोळी खाण्यासाठी जर तुम्हाला आता ही पोळी तर गोड आहे, जर तुम्हाला वाटत असेल की कशासोबत खावी तर तुम्ही दुधासोबत खाऊ शकता, शिवाय आमरससोबत सुद्धा खाऊ शकता. फक्त आमरस जास्त गोड करू नका. त्याचबरोबर फक्त तुम्ही तूप लावूनसुद्धा ही पोळी खाऊ शकता. मस्तच गरम गरम ही पोळी तुपासोबत खूपच छान लागते. पहा, पोळी आपली तयार आहे. अजून एक पोळी आपली लाटून झालेली आहे, तीसुद्धा आपण भाजून घेऊया. आणि मला फक्त सांगा की आंब्याच्या सीझनमध्ये असा नवीन प्रकार तुम्ही करून पाहिला आहे का? आणि तुम्ही जरी केला असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारे तुम्ही अशा पद्धतीची पोळी बनवतात ते सुद्धा मला सांगा. कमेंटमध्ये मला ही पोळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तीसुद्धा सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल माझ्या या रेसिपीचा तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण मी अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. पहा, किती मस्त अशी टम्म अशी ही पोळी फुललेली आहे. नुसतेच आंबे खाण्यापेक्षा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण आंब्यापासून बनवलेल्या खूपच छान लागतात. शिवाय मुलांनासुद्धा एक वेगळेपण असतं काहीतरी, की नवीन प्रकारे आपण या आंब्याला आपण सादर करतो. तर डब्यासाठी टिफिनमध्ये खूप छान लागतात. नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, जर रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त नवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा आणि नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. एकदम यम्मी